नमस्कार. मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे 99 23 50 74 12. आपण पारडी ताड या गावी आलेलो आहोत आणि पारडी ताड या गावचे शेतकरी शेतात आहे. शेतकऱ्यांनी इथे तूर लागवड केलेली आहे. भरपूर अशी तूर आहे भाऊची आणि तूर खूप छान आलेली आहे. हे बघा तूर कशी आलेली आहे. शेतकरी शेतात आहे. या शेतकऱ्यांनी आपलं सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं 22 टॉमलंट घेतलेलं आहे फ्रेश आणि फ्रेशसोबत गॅलेक्सी घेतलेला आहे 60% मध्ये पोटॅश आणि फ्रेश या दोन प्रोडक्ट सोबत भाऊंनी कीटकनाशक घेतलं आणि एक बुरशीनाशक पण घेतलं होतं. तर भाऊची फवारणी करून या तुरीवरती किती दिवस झाले भाऊ? 12 दिवस झाले आज साहेब. 12 दिवस झाले बघा. 12 दिवस झाले या तुरीची फवारणी करून. माल बघा कसा आहे. आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊ. पहिले शेतकऱ्यांकडून त्यांचा परिचय घेऊ आणि विचारू त्यांना की आपल्या या दोन प्रोडक्टचे कशा प्रकारे रिझल्ट त्यांना मिळाले. हो नमस्कार. नमस्कार साहेब. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव शंकर सुखदेवराव ठाकरे, राहणार पारडीताळ, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. बरं आणि माझा मोबाईल नंबर आहे 98 50 31 66 82. बरं. हे तूर तुम्ही 12 दिवस झाले फवारणी करून. 12 दिवसाआधी कशी होती आणि 12 दिवसानंतर आता कशी झाली? याच्या अगोदर या तुरीला काहीच नव्हतं. या तुरीला पहिले फुलं फुटत नव्हते. नाही फुलंही नव्हते आणि शेंगाचे प्रमाण काहीच नव्हतं. शेंगाचं प्रमाण नव्हतं, फुलं फुटत नव्हते. फुलं फुलत नव्हते. तर आपण सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं जे तुम्हाला पोटॅश दिलं होतं 60% मध्ये गॅलेक्सी आणि सोबत आपण फ्लॉवरिंग कमी असल्यामुळे फ्रेश दिलं होतं आपण 22 टॉमलंट. तर हे दोन प्रोडक्ट तुम्ही इथे फवारणी करून 12 दिवस झाले. तर तुम्हाला त्या दोन प्रोडक्टचे कसे रिझल्ट मिळाले भाऊ? एकदम खास रिझल्ट मिळाले ना. आता प्रत्यक्षात तुम्हाला दिसते बी की कशा प्रकारे तूर झालेली आहे. ठीक आहे, आपण दाखवू. एक मिनिट बघा. शेंगा पहा भरपूर झाल्या. शेंगा पण झालेल्या आहे, फुलं पण आहे आणि शेंगा पकल्या पण आहे. आणि शेंगा पकल्याच्या नंतर समोर स्टेज बघा कशी आहे. समोर स्टेज बीज चालूच आहे आणखीन पुन्हा आहे समोर. हे बघा गुच्चीच्या गुच्ची एकदम कळ्या पकडलेल्या आहे त्याला सर्व ठिकाणी आहे. आणि पोटॅश दिल्यामुळे याच्या जो पहिल्या शेंगा होत्या शेंगा बघा कशा प्रकारे भरलेल्या आहेत. याच्यातच शेंगा भरल्याच्या नंतर शेंडा बघा याचा कसा आहे, आणखी कळ्यान वगैरे हे शेंगा भरलेल्या आहेत. आणि ही तूर बघा कशी आली. पूर्ण क्षेत्रातली तूर बघा कशी आलेली आहे. भाऊचं म्हणणं आहे की 12 दिवसाआधी या तुरीला 50% पण माल नव्हता. होता का भाऊ? नाही त्याला 50% ही माल नव्हता. पण जो फवारणी झाल्यापासून जो 12 दिवस झाले, आज या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला माल बघा कसा पकलेला आहे. फुले भरपूर प्रमाणात आहे. फुले भरपूर आहे आणि कळ्या बघा कशा आहेत. कळ्याचं प्रमाण बघा. शेंगा पण आहे, कळ्या पण आहे आणि आणखीन फुलं पण चालू आहेत. हे बघा तूर. भाऊ तुम्ही सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं जो गॅलेक्सी पोटॅश येते, पोटॅश आणि 22 टॉमलंट आहेत आपलं फ्रेश हाय पॉवरचं जो फ्रेश, हे दोन प्रोडक्टचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? हे फवारल्यापासून 15 दिवसाच्या अगोदर तर काहीच फुलं नव्हते आणि शेंग पण नव्हते. पण तुम्ही जे लिहून दिलेलं औषध होतं ते मी समर्थ कृषी सेवा केंद्र पारडीताळ येथून घेतलं चिठ्ठीनुसार. आणि ती फवारणी केल्यानंतर आज 12 दिवस झाले फवारून. भरपूर प्रमाणात शेंगा लागल्या आणि फुले आहेत आणि त्याला ब्रँच सुद्धा सुरू आहेत. आणखीन चालू आहे. समोरचा टेस्ट चालूच आहे. हे बघा. हे बघा कसे आलेले. तर तुम्ही या दोन औषधाबद्दल समाधानी आहात? खूप समाधानी आहोत. ठीक आहे दादा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
नमस्कार. नमस्कार.